प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलांतोस सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय. मावळ्यांनो, मस्तकी जिजाऊंचा आशीर्वाद आणि काळजात आऊसाहेबांच्या शिवाचा विचार घेऊन मी तुमचा सोबती आज घेऊन आलोय मावळा महाराजांचा या मोहिमेतील पहिले पुष्प. मावळ्यांनो, शिवछत्रपतींचं नाव कानावर पडलं की सह्याद्रीच्या कड्याकोपऱ्यातून प्रतिध्वनी उमटतो आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या प्रत्येक मर्दाच्या धमन्यातून जे सळसळते रक्त धावते, या रक्ताला साथ घातली की मुखातून आपसुकच गर्जना फुटते, जय शिवराय. हीच ती आचाट शक्ती जी माझ्या राजानं आपल्याला बहाल केली आहे. आज मी पाऊल ठेवलं आहे अशा पवित्र मातीत जिथे स्वराज्याचा डोलारा तब्बल 26 वर्ष दिमाखात उभा. आकाश पेलण्याची ताकद असणारा हा दुर्गराज सह्याद्रीच्या छाताडावरचं एक असं आढळलेलं आहे ज्याच्या चरणी निसर्गही नतमस्तक होतो. आज मी सर करतोय गडांचा राजा आणि राजांचा गड किल्ले राजगड. हे केवळ दगडाचे बांधकाम नव्हे तर हे आहे हिंदवी स्वराज्याचे पहिले सिंहासन. आणि कशा पायऱ्या आहेत? छान आहेत, म्हणले दमलं. बघा त्याची प्रतिक्रिया या बाळाच्या आमच्या छोट्याशा. काय होतं? छान आहेत पण दम लागतो. कारण आपण गड वरती चढतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गड किल्ले केलेत, गड कुठं बांधलेत ते उंच डोंगरावरती बांधलेले आहेत, त्यामुळं दम लागणं साहजिकच आहे. तुझा काय एक्सपिरियन्स? वरच एक नंबर, एकदम भारी, खूप भारी वाटते चढायला. अरे वा. चला तिथं अजून काय तुला बाळ म्हणायचं आहे गडाबद्दल? शिवाजी महाराज तसंच माझं नाव ठेवलंय, जिजाऊ आहे माझं नाव. हा. आणि जिजाऊ मासाहेबांसारखं तुला कर्तृत्व करायचं आहे, त्यामुळे तू तसंच कर्तृत्व करशील अशी माझी अपेक्षा आहे. चला, जय भवानी, जय शिवाजी. हा चल. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. पर खूप छान. हे वास, हे बघ. चला. ही वाट जरी वळण्याची तरी बळ आहे हिमतीला. शिवाजी महाराजांनी स्वराज्याला दिलेल्या प्रेरणेचं आणि ह्या प्रेरणेतून आज अखंड महाराष्ट्र सदैव मशालीसारखा तळपतोय आणि काहीतरी एक नवीन करून दाखवायची इच्छा सतत ठेवतोय. या छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या संस्कृतीवर आम्ही सर्व तरुण मुलं चढत आहोत आणि ह्या चढण्याला बळ फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. जवळजवळ अर्धा किल्ला आम्ही या ठिकाणी सर केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकताय हा किल्ला चारी बाजूनी डोंगर दऱ्यांनी व्यापलेला आहे आणि ह्याच्या भोवती नद्या पण आहेत. आणि मुरुंबा देवीच्या या डोंगराला छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी करण्याचं कारण हेच की ते म्हणजे हा गड डोंगरांनी नद्यांनी व्यापलेला आहे. शत्रूला सहजासहजी हा गड दिसत नाही आणि कुणी आलं तर इथून परतून जाऊ शकत नाही. या गडाची तुम्ही पाहू शकता अजून उंची सर फक्त तिघेच करू शकतात. हे म्हणजे हा वाहणारा वारा, दुसरं म्हणजे हे जंगलात फिरणारे वाघ आणि तिसरे म्हणजे मराठी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे. हे तिघेच फक्त हा गड सर करू शकतात. त्यातलेच आम्ही हे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घालून दिलेल्या विचारावरती हा गड सर करत आहोत.
छत्रपती शिवाजी महाराज के या कसा आहे गड बघा, कसा खडा सुळकाचा आहे या ठिकाणी. गडाचा तुम्ही सुळका पाहू शकताय. जबरदस्त. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना, प्रेरणेला खरंच या ठिकाणी मुजरा करावा असं वाटतंय. हे बघा, ही कशी दरी आहे बघा, एकदम खोल. तुफान जबरदस्त, भारी वाटते गड पाहून. महादेव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी. हर हर महादेव, हर हर महादेव. सर कुठून आला तुम्ही? बुलढाणा जिल्हा. काय सहल आले तुमची? सहल विद्यार्थी. तुझी सहल ही? अरे वा. हे आपल्या महाराष्ट्रातील 11वी-12वीची तरुण छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेण्यासाठी कुठून आलाय तुम्ही? बुलढाणा जिल्ह्यावरून पुणे जिल्ह्यात आलेले आहेत आणि त्यांनी गडांचा राजा आणि राजांचा गड राजगड पाहिलेला आहे. आणि तुमच्या प्रतिक्रिया कशा आहेत सगळ्यांच्या आता? अरे आवाज आहे का नाही मावळ्यांनो? अरे वा वा वा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. चला मस्त. कसं वाटलं? छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार कधी तुमच्या मनातून ढवल देऊ नका. क्वालिटी एक नंबर आहे महाराजांची. बस. हे बघा, जिजाऊ उभारून या ठिकाणी जिजाऊ, अतिशय जिजाऊची मम्मी, मामा, मामी, आणि ते तुम्हाला दिसते का त्या ठिकाणी? तुम्हाला पार्किंग दाखवतो आमचं. हे बघा, तुम्हाला पार्किंग दाखवतोय आमच्या गाड्यांचं. इथं कुठं काय होते? हां, हे बघा, इथं आम्ही पार्किंग केलं आहे गाड्यांचं. या गाड्या पार्किंग करून आम्ही आता जवळजवळ 50% वरती आलोय. हां, इकडे बघा सगळ्यांनी. हे बघा, ही आमची टीम. आम्ही हा राजगड सर करताना एकाही व्यक्तीच्या चेहऱ्यावरती, एकाही मावळ्याच्या चेहऱ्यावरचा विश्वास या ठिकाणी कमी झालेला नाही. हाच विश्वास असा अखंडित ठेवून आम्ही गड अखंडितपणे चढत आहोत. आणि आमची जिजाऊ त्याला कारण बघा, तिचा जोश न थांबता न डगमगता ती अखंडपणे या ठिकाणी पडते, झडते, पण आम्ही तिला कसल्याही प्रकारचा हात लावत नाही. ती अखंड चालते आणि ती आज तिचं जिजाऊ नाव ठेवलेलं सार्थ करते या ठिकाणी. हॅलो. आमच्या पूर्ण परिवाराने फक्त 1.25 तासात हा गड सर केलेला आहे. तर सर्व मावळ्यांबरोबर जिजाऊ, तुझं खूप खूप अभिनंदन. तू हा गड अगदी यशस्वी पद्धतीने चढलीस, सर केलास. कसं वाटतंय तुला बाळा? खूप छान. अरे वा. हां, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. हां, मोठं. हां, स्टार्ट. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे आमच्याबरोबर कुठून आले तुम्ही सगळे? पुण्यातच असतात, पण धाराशिव जिल्ह्यातील आहेत हे मावळे. आणि ते पण न थांबता या ठिकाणी त्यांनी आमच्या जिजाबरोबर हा गड सर केलेला आहे. आम्हाला सुद्धा त्यांचं कौतुक वाटतंय. तर चला, या भरभक्कम भीतीमधून आपण गडामध्ये प्रवेश करूया. आणि असं वाटतंय जसं गड अजूनही जिवंत आहे. बघा, पूर्ण तरुण पिढी या ठिकाणी हा गड पाहण्यासाठी खूप लांबून लांबून आलेली आहे. आणि गडावरती आपण पाहू शकतोय आज ही हिरवळ आहे. मी पाऊस जाऊन आज जवळजवळ 2 महिने झाले, पण 2 महिन्यानंतर सुद्धा ही हिरवळ आणि हा फडकत असलेला भगवा समोर तुम्हाला दाखवतो मी. हा बघा, हा भगवा या ठिकाणी फडकतोय. खूप आनंद होतोय. हा गड मला याची डोळा पाहायला मिळतोय. मी मगाशी पण सांगितलं होतं की ज्याची आतुरता होती ती विहंगमय दृश्य, आणि तिथं आम्ही शेवटी पोचलो. किल्ले राजगड हे केवळ दगडाचे बांधकाम नव्हे, तर हे आहे हिंदवी स्वराज्याचे
पहिले सिंहासन जिथून आऊसाहेबांच्या संस्कारांनी आणि राजांच्या तलवारीने अन्यायाचा निपात केला. आज माझे भाग्य असे की या स्वराज्य राजधानीच्या दर्शनासाठी माझ्यासोबत माझे संपूर्ण कुटुंब या चढाईत सामील झाले आहे. माझी पत्नी वर्षा, माझा मुलगा वरण, माझी मुलगी जिजाऊ, माझा मेहुणा संकेत, त्याची पत्नी मानसी आणि माझे आदरणीय सासू-सासरे असा आमच्या सर्व मावळ्यांचा संच आज ही गड भ्रमंती पूर्ण करत आहे. माझ्या हा कुटुंबाचा गड सर करण्याचा हा पहिलाच योग आहे आणि तोही प्रत्यक्ष राजधानी राजगडच्या साक्षीने. या दुर्ग भ्रमंतीच्या वाटेवर मी तुम्हाला या राजधानीचं वैभव दाखवणार आहे. चला तर मग आपण या राजधानीचं वैभव आपल्या यानंतरच्या येणाऱ्या दुसऱ्या पुष्पमध्ये पाहूया. राजगड नेमका कसा आहे, त्याची उंची किती आहे आणि तो कसा फोपावलाय आपल्या या सह्याद्रीच्या छातडावरती, त्याचं सर्व वर्णन मी तुम्हाला माझ्या या दुसऱ्या पुष्पमध्ये सांगणार आहे. तर या दुसऱ्या पुष्पाचा आनंद घेण्यासाठी, आस्वाद घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी ही का केली, तिथली वैशिष्ट्ये काय आहेत, त्याची उंची काय आहे, हा गड कुठून कुठून कसा कसा पसरलेला आहे, आज ह्या गडावर जाण्यासाठी किती वाटा आहेत, कोणत्या वाटेनं आपल्याला सहज जाता येईल, कोणत्या वाटेवरून सर्व मावळे नेहमी ये जा करत होते. महाराजांचे अनुयायी आहेत, महाराजांच्यावरती प्रेम करणारे आहेत, ते नक्कीच येऊन राजगड पाहावा अशी मी त्यांना सांगतो. आणि खूप आल्हाददायक हवावरती आहे. एवढं ऊन आहे, दुपारचं आता वाजले जवळजवळ 2:30 वाजलेत, पण इतक्या उन्हात सुद्धा अजिबात उन्हाची धाकता जाणवत नाही, इतका गारवा इथं जाणवतो. खूप छान गड आहे आणि हा गड तुम्ही पहा, हे बघा पूर्णपणे असा डोंगर चारी बाजूने आहे. ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत आणि या सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेला हा सुंदर मुरंबाळावीचा डोंगर, हा राजांनी याचं रूपांतर फिरून संपणार नाही इतका मोठा हा गड आहे. तर